मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या, न्याय द्या आम्हाला. मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या, न्याय द्या. मी शंकर नामदेव मडवी, राहणार शहाड येथे. आमची सामायिक जागा 12 येथे मौजे 12 येथे असून माझी आई बेबीबाई नामदेव मडवी आणि माझी मावशी जिरूबाई दाजी भंडारी यांच्या नावाने या जागेत शेअर सुटले असतानाही देखील पंडित मिरकुटे व प्रकाश मिरकुटे यांनी शिर्डी साई सेल्टर बरोबर प्रेमनाथ म्हात्रे आणि भावेश म्हात्रे यांच्याबरोबर डेव्हलपमेंट करार केलेला आहे. त्यांनी त्याच्यानंतर प्रेमनाथ म्हात्रे यांनी त्यांचे पार्टनर्स राजेश सच्चानंदानी व त्याचे इतर 3 भाऊ यांच्याबरोबर ॲग्रीमेंट केलेला आहे. त्यांनी ULC प्रमाणे आमची जागा ही 2005 मध्ये सुटलेली होती. ही माहिती असताना विकासकांना ही माहिती असताना देखील त्यांनी आमच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा व्यवहार केलेला नाही. आमच्या जमिनीवर सर्वे नंबर 12/3 हे खोटे पेपर बनवून बिल्डिंग बांधल्या. आम्ही गरीब आहोत, आम्हाला न्याय कोण देणार? राजेश मार्बलवाला म्हणजेच राजेश सच्चानंदानी हे बाहेरून आलेले बिल्डर, त्यांना आपलीच लोक साथ देत आहेत म्हणून आमची त्यांनी फसवणूक केली. ते विकासकांना ही माहिती असताना सुद्धा त्यांनी आम्हाला डावलण्यात आलेले आहे की आम्ही याच्यात सामायिक हिस्सेदार आहोत. हे असताना देखील त्यांनी मग काही आमच्याबरोबर त्यांची मीटिंग्स पण झाल्या. त्याच्यात त्यांचं एवढंच म्हणणं होते की तुम्ही थोडा वेळ थांबा. शिर्डी साई सेल्टरचे मालक आहेत ते प्रेमनाथ म्हात्रे आणि भावेश म्हात्रे व त्यांचे सहपार्टनर राजेश मार्बलवाला मीन्स म्हणजे राजेश सच्चानंदानी व त्याचे इतर 3 भाऊ. ची ऑर्डर आहे आमच्याकडे. 2005 मध्येच हे आमच्या नावाने शेअर सोडवलेले आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर आमच्या नावाने ते फेरफारही झालेले आहेत. मी यामध्ये आता पंडित मिरकुटे, प्रकाश मिरकुटे, बेबीबाई मडवी, जिरूबाई भंडारी एवढे वारस आहोत आम्ही. आता आमच्या आईची शेवटची क्षण आहे. आमच्या खूप त्रासलेली आहे. माझ्या आईला माझा हक्क पाहिजे. आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे दुसरा. प्रेमनाथ म्हात्रे आणि पंडित मुरकुटे यांनी आमच्यासोबत फार फसवणूक केलेली. आम्हाला आमचा हक्क हवा आहे. कशा जमीन त्यांनी इकली पंडितने, राजेरामचा पोऱ्या पंडित लाखोच्या जागा इकली. काही आम्हाला देत नाही, तेव्हा विचारलं नाही का द्या इथं येत. मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या, न्याय द्या आम्हाला. मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या.